ठीक आहे. सो आतापर्यंत जे काय आपण बघितलं आहे ते सगळं समजलंय. एकदम बेसिक डेव्हऑप्स म्हणजे काय आहे ते समजलंय. डेव्हऑप्स ऍक्च्युली काय आहे, मेथडॉलॉजी. सांगा डेफिनेशन काय असायला पाहिजे डेव्हऑप्सची. डेव्हऑप्सची डेफिनेशन काय असायला पाहिजे. सेट ऑफ प्रॅक्टिस और एक मोस्ट कॉमन वर्ड यूज केला जातो डेव्हऑप्स इज नथिंग बट अ कल्चरल. एक कल्चर आहे, एक मेथड आहे जे आपण यूज करतो कशासाठी, तर एक कम्प्लीट ऑटोमेशन क्रिएट करण्यासाठी. कुठे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये. तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय असते. ओके, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये आपण कोणत्या कोणत्या स्टेजेस यूज करणार ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. देन त्यानंतर डेव्ह टीम काय असते, ऑपरेशन टीम काय असते, कुठले टूल कुठे यूज होणार, प्रिरिक्विजिशन्स काय, सगळं आपण बघितलेलं आहे. तर सिंपल टर्म्स मध्ये काल आपण जे डिस्कस केलं आहे की डेव्हऑप्स कशा पद्धतीने मार्केटमध्ये आलेला आहे. कोणते कोणते टर्म्स बघितले आपण काल. वॉटरफॉल मेथड और अजाईल और देन डेव्हऑप्स मध्ये कसं आलं. देन मोनोलिथिक आणि मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर काय असते. तर मोनोलिथिक आर्किटेक्चर आणि मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर यांची छानची डेफिनेशन काढायची, छानसा डिफरन्स काढायचा. कारण काय, तर हा विचारला जातो. तर काय असते वॉटरफॉल मेथडॉलॉजी. स्टेप बाय स्टेप मेथड आपण यूज करतो. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेसने जातो वॉटरफॉल. नेक्स्ट आणखी काय असते, एक लिनियर सिक्वेन्शियल प्रोजेक्ट मॅनेजमेंट अप्रोच. ठीक आहे, आणि एका हा जो आहे ना वॉटरफॉल मेथडॉलॉजी हा मोस्टली कशामध्ये यूज केला जातो, तर मोनोलिथिक मध्ये यूज होतो. मोनोलिथिक समजलंय ना. तर मोनोलिथिक म्हणजे नथिंग बट व्हॉट, वॉटरफॉल मेथडॉलॉजी तुम्ही कन्सिडर करू शकता. का बरं, कारण एकाच फॉर्मॅटमध्ये पूर्ण स्ट्रक्चर निर्माण केलं जाईल आणि त्याला फॉलो केलं जाईल. ठीक आहे. देन यानंतर आपण काय बघितलं, बघितलेलं आहे अजाईल मेथडॉलॉजी. तर अजाईल मेथडॉलॉजी इथे काय असते, इथे आपण काय करतो, जो आपला एक मोठा प्रोजेक्ट आहे त्याला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. डिवाइड केल्यानंतर काय होईल की आपल्याला थोडेसे ऍडव्हान्टेजेस मिळणार की आपण कम्युनिकेट करू शकतो, आपला फीडबॅक घेऊ शकतो क्लायंट कडून. ठीक आहे, छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये जेव्हा कोड आपण कम्प्लीट करत जाणार, त्याला टेस्ट करत जाणार आणि त्यानंतर त्याला डिप्लॉय करत जाणार. त्याच वेळेस क्लायंटला दाखवायचं, क्लायंट काय म्हणणार, येस ओके, सो वी कॅन प्रोसीड टू द नेक्स्ट स्टेप. अदरवाइज त्याच प्रोसेसमध्ये आपण त्या स्टेपमध्ये काय करणार, त्याला रिकॉन्फिगर करणार. अंडरस्टूड, एवढं बघितलेलं आहे. सो एजाईल इज नथिंग बट अ flexible project management approach focused on delivering small functional software increment through collaboration, customer feedback. See, customer feedback हा word important आहे कारण इथे आपल्याला continuously customer feedback मिळतो. Okay, then and rapid adaptation of changes. आलो तर हे लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलंय काय, डेव्हऑप्स. क्लिअर झालं. तर डेव्हऑप्स काय आहे, ऍक्च्युली एक ऍडव्हान्स मेथडॉलॉजी. इट्स नथिंग बट अ काय म्हटलं जाईल त्याला, बेटर व्हर्जन ऑफ अजाईल मेथडॉलॉजी. ठीक आहे, अजाईल मेथडॉलॉजीचा ऍडव्हान्स व्हर्जन आपण बोलू शकतो डेव्हऑप्सला. सेम काम असते अजाईल सारखंच, बट काय होईल यामध्ये आणखी एक्स्ट्रा ऑटोमेशन आपण यूज करू शकतो. मल्टिपल टूल्स, सेट ऑफ प्रॅक्टिस बोलतात आहे ना, आणि युझिंग मल्टिपल टूल्स. आलं होतं लक्षात. ठीक आहे, देन आता आपण बघू यामध्येच एक छोटा जो आपण बघितलेला आहे कोडिंगमध्ये. कोडिंगमध्ये काय यूज करतो आपण, सगळा सोर्स कोड सेव्ह करून ठेवण्यासाठी, त्याला प्रॉपरली मॅनेज करण्यासाठी आपण एक टूल यूज करणार, तो म्हणजेच काय, गिटहब पेअर आहे. ठीक आहे, गिट काय आहे, गिटहब काय आहे, आपल्याला अंडरस्टूड करायचं. तर काय आहे गिट. सो गिट एक ऍक्च्युली CLI मोड आपण यूज करतो, कमांड लाईन सोर्स यूज करतो. आणि कशासाठी यूज करणार, तर आपला सोर्स कोड मॅनेज करण्यासाठी. आता तुम्हाला इथे माहिती असेल एक छोटी डेफिनेशन बघा. Git is a free and open source distributed version control system
designed to handle everything from small to very large project with speed and efficiency. आता सर्वात आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणजे काय. सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणजे काय, जस्ट आता डिस्कस केलं आपण. काय करायचं आपल्याला, पूर्ण सोर्स कोडला प्रॉपरली मॅनेज करायचं. बट कसं मॅनेज करायचं, एक जर डेव्हलपर आहे किंवा आपण आहो, आपला कोड लिहिणार, करेक्ट, पण तो कोड समोर जाऊन डिलीट झाला किंवा 15 दिवसानंतर, आज आपण जो कोड लिहिलेला आहे 15 दिवसानंतर आपण कोणता कोड लिहितोय, कसा आयडेंटिफाय करायचं, कसा त्याचा रियूज कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चेक करायच्या. ठीक आहे, तर सिंपल टर्म मध्ये हे समजलं गिटचं डेफिनेशन. ओके, तर इथे बघा, सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणजे सोर्स कोड SCM इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. थोडं स्लो चालतंय. सोर्स कोड मॅनेजमेंट. आणि असं नाहीये की गिट एक मात्र टूल होता आपल्याकडे. याच्या आधी पण आपण मल्टिपल टूल्सचा यूज करायचो, जे की तुम्हाला समजेल. अल्टरनेटिव्ह जर आपण चेक केलं तर इथे दिलं आहे का कुठे अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, सर्वात आधी तर सोर्स कोड मॅनेजमेंट काय असते ते बघा. टूल्स आर सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स दॅट इनेबल डेव्हलपर्स टू स्टोअर, मॅनेज, ट्रॅक अँड कोलॅबरेट अ कोड चेंजेस. कारण आता जे आपण डिस्कस केलंय तेच लिहिलेलं आहे मी. ठीक आहे, क्लिअर झालं हे. ओके, तो सेम. आता यामध्ये आपण यूज काय करणार तर बघा, गिट बिंग अ इंडस्ट्री स्टँडर्ड लीडिंग प्लॅटफॉर्म इन 2026. लीडिंग प्लॅटफॉर्म काय सर्वात जास्त यूज केला जातो तर गिटहब यूज केला जातो 87%. गिटलॅब अँड बिटबकेट फॉलो करतो त्याला बॅक मध्ये. ठीक आहे, सेकंड वर काय गिटलॅब आहे, त्यानंतर काय बिटबकेट. तर 3-4 असे मल्टिपल टूल्स आहेत तुमच्याकडे जे तुम्ही यूज करू शकता तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये. डिपेंड्स ऑन देअर रिक्वायरमेंट की ते काय सिलेक्ट करणार आहे. एवढं आलं लक्षात. देन त्यानंतर आपण बघू हे okay, here the source code management is a vital software engineering discipline and a systematically track and control changes to software artifacts. means जे आपण आता मराठी डिस्कस केलं आहे तेच त्याने मराठी इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. क्लिअर झालं. पण आता इथे आपण जेव्हा गिटचा विचार करतोय, इथे जो मेन टूल आपण यूज करतो तो म्हणजे कोणता यूज करणार, गिट. करेक्ट. तर गिट मध्ये कोणते कोणते बेनिफिट असेल तर इथे बघा, की ऍस्पेक्ट्स ऑफ SCM दिलेलं आहे. त्यामध्ये इथे दिसेल तुम्हाला व्हर्जन कंट्रोल. व्हर्जन कंट्रोल माहितीये, व्हर्जन काय असते माहितीये, काय असतो व्हर्जन. पण होतं काय ऍक्च्युली व्हर्जन कंट्रोल म्हणजे अपडेटेड कंटेंट असतो. करेक्ट. सेम व्हॉट्सअप आपला सेम आहे, बट त्याआधी कॉलिंगचा फीचर नव्हता. व्हॉट्सअपचं नाव चेंज झालंय का, नाही. व्हॉट्सअप सेम आहे, ऍप्लिकेशन सेम आहे, फक्त एक न्यू फीचर ऍड झालेला आहे, कोणता, कॉलिंग फीचर. करेक्ट आहे. बट जर आपण पुराने फोन आपण यूज करतो एखादा, तर त्यामध्ये सपोर्टेड व्हॉट्सअपचा पुराणा व्हर्जन चालतो, तर तो इन्स्टॉल करू शकणार की नाही, करू शकणार. कारण पुराणे व्हर्जन पण आपल्याला अवेलेबल असणार आहे कुठे, मार्केट प्लेस मध्ये. करेक्ट ना. तर येस, पुराणा कोड पण अवेलेबल आहे, न्यू कोड पण अवेलेबल आहे. आता हे पॉसिबिलिटी आपल्याला कशा थ्रू करावं लागतं, गिट. तर व्हर्जन कंट्रोल आपल्याला प्रॉपर मॅनेज करता येईल युझिंग गिट. आता यामध्ये कोड मध्ये कसं कन्सिडर करायचं ते एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आज तुम्ही काही कोड लिहिताय 15 लाईन्स आज लिहिलाय तुम्ही, 2 दिवस तुम्ही त्यावर प्रॉपरली काम करणार, काही आणखी कंटेंट वाढणार, तुमच्या लाईन्स वाढणार. आज 15 लिहिलेले आहेत, समोर जाऊन तुमच्या 50 होणार.
बट आता हे कसं आयडेंटिफाय करणार की यार तुम्हाला असं माहिती होईल की यार 15 दिवसानंतर की पहिल्या दिवशी जो कोड लिहिलेला आहे तो प्रॉपर होता, तिथून आपल्याला स्टार्ट करायचं. करेक्ट. तर असं काही आहे का आपल्या सिस्टम मध्ये, लॅपटॉप मध्ये वगैरे, की आपण त्याला ट्रॅक करू शकतो की पहिल्या दिवशी काय लिहिलं? आपल्याला आठवणार आहेत का? नाही. तर त्या पहिल्या दिवसाच्या वर्कला आपण प्रॉपरली सेव्ह करणार, जेणेकरून आपण समोर जाऊन त्याला आयडेंटिफाय करू शकलो पाहिजे की पहिल्या दिवशी मी काय काम केलं होतं आणि तिथे किती लाईन्स अवेलेबल होत्या. आलं लक्षात? ठीक आहे. किंवा मी 1 तासाआधी कोणतं काम केलं होतं आणि आता कोणतं काम चालू आहे माझं. तर हे प्रॉपर आयडेंटिफिकेशन करू शकता तुम्ही आपल्या सोर्स कोड मध्ये. का? कारण वर्जन आपण बनवणार तिथे, वर्जन एक स्पेसिफिक आयडी त्याला जनरेट होणार, सेम असते, बट आपण काय देणार त्याला V1 V2 V3 असे पोर्शन्स क्रिएट करत चालणार, वर्जन्स क्रिएट करत चालणार. त्यामुळे काय होईल, आपल्याला आयडेंटिफिकेशन बेटर होईल. क्लिअर? तर यामध्ये गिट आणि गिटहब, आता गिट आणि गिटहब कशासाठी यूज करतात ते बघून घेऊ. तर बेसिक एक डेफिनेशन इथे दिलेली आहे गिटची. काय तर गिट इज नथिंग बट अ फ्री अँड ओपन सोर्स डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम. वर्जन कंट्रोल तर आपण बघितलं, बट आता हे काय डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम. डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम काय, क्वेश्चन विचारला जातो. वर्जन कंट्रोल सिस्टम, डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम. तर एक असतो सेंट्रलाइज आणि दुसरा असतो डिस्ट्रीब्युटेड. सो लेट्स गेट चेक. सेंट्रलाइज वर्जन कंट्रोल सिस्टम वर्सेस डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम. ओके, दोन टाईपचे वर्जन कंट्रोल तुम्ही बघणार इथे. एक असेल सेंट्रलाइज, दुसरा असेल डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम. तर यामध्ये डिफरन्स काय आहे हे बघू. तर डिफरन्स मध्ये मी डायरेक्टली तुम्हाला इमेज कडे जातो आणि इमेज वरून आपण डिस्कस करू. कुठलीही इमेज घ्या इथे, ते तुम्हाला डिस्कस करायला इझी राहील. एक असं कन्सिडर करा की तुम्ही एक काम करताय तुमच्या लॅपटॉपवर आणि दुसरं काम करताय तुम्ही कुठे, क्लाउडवर. एकदम सिंपल. सो ओपन इमेज हिअर, यू कॅन सी. आहे का ब्लरी आहे. सो दुसरी इमेज घेऊ आपण, दिस वन. लेट्स सी ही छान ओपन होईल का. लोड का घेत आहे एवढं आज. ओके, नाही तर इथेच आपण झूम करू. आहे का विजिबल? ठीक आहे. तर बघा काय दिसतंय इथे, सेंट्रलाइज वर्जन कंट्रोल सिस्टम आणि डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम. दोघांची ही डायग्राम वेगळी दिसेल, काहीतरी डिफरन्स दिसेल. आहे. तर इथे बघा एकदम सिंपल कन्सिडर करा तुमचा लॅपटॉप, और सिंपल असं कन्सिडर करा की तुमची एक क्लाउड रेपॉझिटरी. रेपॉझिटरी म्हणजे काय, रेपॉझिटरी म्हणजे काय, AWS सॉरी लिनक्स मध्ये शिकलात का रेपॉझिटरी काय असते, शिकलात का काय असते रेपॉझिटरी सांगा. पॅकेज मॅनेजमेंट, रिकॉल 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 सांगा मला ऑनलाईन मध्ये काय असतं रेपॉझिटरी. रेपॉझिटरी एक असा स्पेस असतो, एक अशी डायरेक्टरी असते ज्यामध्ये आपण आपले पॅकेजेस ठेवतो. आठवलं का. आणि त्या रेपॉझिटरी मधून आपण काय करू शकतो, डाउनलोड करू शकतो. पॅकेज मॅनेजमेंट मध्ये बघितलं ना रेपॉझिटरी काय असते. तर रेपॉझिटरी इज नथिंग बट अ डायरेक्टरी वेअर वी स्टोर्ड अवर सोर्स कोड और वी स्टोर्ड अवर पॅकेजेस. कळलं का. हा. तर आता इथे बघा सेंट्रलाइज रेपॉझिटरी दिसतीये. दिस वन इज नथिंग बट अ सेंट्रलाइज रेपॉझिटरी. म्हणजेच कुठे आहे ही, कन्सिडर करा क्लाउड मध्ये किंवा तुमची S3 बकेट. पण आता S3 बकेट वर काम करायचं आहे. हे तुमचे 3 जण, तुमच्या टीम मधले 3 लोक काम करतात तिथे. त्या 3 लोकांचे लॅपटॉप्स. कळलं.
तर एक S3 सोबत जर काम करायचं असेल तर S3 सोबत आपल्याला काय करावं लागेल, कंटिन्युअसली 24/7 कनेक्टेड राहावं लागेल. कारण डेटा कुठे आहे, S3 बकेट मध्ये. आपल्या लॅपटॉप मध्ये आहे का, नाही. आलं लक्षात. जर इथे कुठलाही इश्यू आला, इलेक्ट्रिसिटी नाही आहे, तुम्ही कनेक्ट करू शकणार का, नाही आहे. इंटरनेट नाही आहे, कनेक्ट करू शकणार का, नाही. जर ही रेपॉझिटरी डाऊन झाली, S3 बकेटच डिलीट झाली, तुमच्याकडे डेटा राहणार का, नाही. आहेत प्रॉब्लेम्स. तर हे सगळे प्रॉब्लेम्स ओव्हरकम केले जातात डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये. कळलं. इथे काय एक सिंगल रिपोजिटरी आहे, सिंगल डेटा आहे, यासोबत कनेक्टेड राहू तेव्हाच काम करू शकतो, अदरवाइज करू शकणार नाही. जर हा सिस्टम डाऊन झाला तर हे बाकीचे दोन काम करतील. याच्याकडे अपडेटेड व्हर्जन राहणार का, नाही. या सिस्टम मध्ये जर याने काही अपडेट केला, जर याच्याकडे इंटरनेट किंवा कनेक्टिव्हिटी नाही आहे, तर हा आपला डेटा इथे टाकू शकणार नाही. प्रॉब्लेम सर. ओके. आणि ही सेंट्रलाइज रिपोजिटरी डाऊन झाली तर हे तिघे पण काम करू शकणार नाही. करू शकतील का, यांच्याकडे डेटाची काही कॉपी वगैरे आहे का, नाहीये. सो डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल मध्ये आता ते कसं काम करतं, याचे रिझोल्युशन कसे होतात. तर इथे एक एक्स्ट्रा रिपोजिटरी दिसतीये, एक्स्ट्रा रिपोजिटरी. आता ही एक्स्ट्रा रिपोजिटरी काय असणार, तर सर्वात आधी ही सेंट्रलाइज रिपोजिटरी कन्सिडर करा. सेकंड रिपोजिटरी मीन्स तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्ही एक रिपोजिटरी क्रिएट करताय, अपडेटेड डेटा तुम्ही तिथे कॅप्चर करताय आणि तिथे वर्क करा. कळलं. काय होणार, सेंट्रलाइज रिपोजिटरी मध्ये फुल डेटा आहे. देन त्यानंतर तुम्ही काय करणार, तुमच्या लॅपटॉप मध्ये रिपोजिटरी क्रिएट करणार आणि तिथे तो डेटा कॅप्चर करणार, स्टोअर करणार. इन शॉर्ट, क्लिअर. देन आता मला एक सांगा, इथे सेंट्रलाइज रिपोजिटरी जरी डाऊन झाली तर डेटा आहे की नाही, आहे. बॅकअप मध्ये आपल्याकडे रिपोजिटरी मध्ये डेटा आहे. व्हेरी गुड. तर आता आपण काम करू शकणार की नाही करणार, येस. दिस इज नथिंग बट अ वर्किंग, म्हणजे आपला एक पीसी कन्सिडर करा. हा आपल्या रिपोजिटरीवर तर काम करू शकतो, त्याच्याच लॅपटॉप मध्ये. क्लिअर ना. तर दिस इज नथिंग बट अ डिस्ट्रीब्युशन. सी, सेंट्रलाइज वरून आपल्या लोकल आणि लोकल वरून आपल्या वर्किंग मध्ये आपण ते चालू राहणार कंटिन्यू. आणि इथे वन मोर थिंग, आता इथे बघा आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे, डेटा अवेलेबल आहे. देन आपल्या लॅपटॉपला काही इंटरनेटची गरज आहे स्वतः सेल्फ मध्ये काम करण्यासाठी, नाही. तर आपण आपल्या पद्धतीने काम करू शकतो. तर नो इंटरनेट रिक्वायर्ड फॉर इनिशियल वर्क. देन लेट्स चेक रिपोजिटरी. काम कुठे, इथे होत आहे का, नाही. बट आता आपण जे काही काम केलं आहे, अपडेटेड काम आपल्याला इकडे टाकायचं आहे. कंटिन्युअस इंटरनेटची गरज राहील का इथे, नाही. का, कारण आपण तर आपल्या वर्कस्पेस मध्ये काम करणार. आणि जेव्हा इथे आपल्याला हा डेटा इकडे पुश करायचा आहे किंवा इथे स्टोअर करायचा आहे सेंट्रलाइज रिपोजिटरी मध्ये, तेव्हाच तेवढ्या पोर्शन साठीच आपल्याला इंटरनेटची गरज पडेल. कंटिन्युअस इंटरनेटची गरज पडणार नाही. इलेक्ट्रिसिटी जरी जाऊन झाली तरी काही फरक पडणार नाही. जेव्हा ते येणार तेव्हा आपण पुश करून देणार, तो डेटा तिथे अपडेट करून देणार. आलं लक्षात. आणि तोच डेटा नंतर लेट्स कन्सिडर तुमच्या दुसरा जो कलिग आहे, दुसरा पीसी आहे, त्यामध्ये तुम्ही आपल्या रिपोजिटरी मध्ये घेणार, त्या लोकल रिपोजिटरी मध्ये त्या लॅपटॉपच्या. आणि इथे सुद्धा आता याच्याकडे काय अपडेटेड डेटा अवेलेबल आहे. कळलं. हा सुद्धा सेम काम करणार, इकडे पुश करणार आणि येस, ही प्रोसेस कंटिन्युअस वर्क फ्लो मध्ये सुरू राहणार. जर ह्या तिघांकडेही आपला डेटा आहे यांच्या रिपोजिटरी मध्ये आणि ही सेंट्रलाइज रिपोजिटरी डाऊन झाली, बट यांचं काम थांबणार का, नाही. कारण हे आपापल्या रिपोजिटरी मध्ये वर्क करत राहणार. सो दिस इज नथिंग बट काय, येस, डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. आणि हेच काम आपल्याला प्रोव्हाइड करतं कोण, गीट. कळलं. तर असं नाही आहे की सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम, गीटच्या आधी सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टमच चालायचं. SVC म्हणून एक टूल होता, तो यूज केला जातो. कुठे केलाय का आपण, ओपन झाली. ओके, व्हेरी गुड. आलं लक्षात. ठीक आहे. तर या दोघांमधला डिफरन्स समजला. तर लेट्स कन्सिडर गीट अल्टरनेटिव्ह. तर काय आहे गीटचे अल्टरनेटिव्ह,
तर सर्वात आधी यूज केला जात होता सबवर्जन. सबवर्जन काय म्हटलं जाते, अ सेंट्रलाइज VCS वर्जन कंट्रोल सिस्टम. अ सेंट्रलाइज वर्जन कंट्रोल सिस्टम कोण होतं, सबवर्जन. तर याचा यूज व्हायचा आधी. क्लिअर आहे. हा, तर आता यूज कसा व्हायचा, काय करणार, भरपूर सारे तुम्हाला इथे वेगवेगळे टूल्स दिसतील जे सोर्स कोड मॅनेजमेंट मध्ये काम करतात. इथे त्यांना कसं यूज करायचं ते दिलेलं आहे, बट आपण फोकस कशावर करणार, गिटवर. क्लिअर. आता गिटवर काम करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याला सर्वात आधी इन्स्टॉल करावं लागेल तुमच्या लॅपटॉप मध्ये. कारण हा काय करणार आहे, आपण आत्ताच इमेज बघितली, हा काय करणार आहे, डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम आहे. आणि काय करणार, तुमच्या लोकल मध्ये तुम्हाला काम करायला अलाव करणार. करेक्ट ना. हा, तर तुम्हाला सर्वात आधी गिटवर काम करायचं आहे, तर तुम्हाला गिट इन्स्टॉल करावं लागेल. सो इन्स्टॉल, आणि इन्स्टॉल मध्ये तुम्ही काय करणार, इथे विंडोज मध्ये आल्यानंतर विंडोज मॅक ओएस ऍज पर युअर काय ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही इन्स्टॉलेशन करा. असं कोणी आहे ज्यांना समजत नाहीये, इंग्लिश मध्ये बोलायचं आहे का, क्लिअर आहे का सर्वांना सांगा. विठ्ठल, विशाल, विनायक, वैष्णवी, तुषार, रोहिणी, पूजा, गौरव, आर्य. ओके. सो मार्केटमध्ये आपण काय यूज करतोय आता, गिट. आणि हा गिट मोस्टली यूज करतो कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये, आता गिटच यूज होतो. तर याला अल्टरनेटिव्ह सध्या तरी आपण दुसरं काही यूज करत नाही. बट येस, फॉर हिअर हे झालं आपल्या लोकल लॅपटॉप मध्ये गिट आपण इन्स्टॉल करणार. आता ऍज अ सेंट्रलाइज रिपोजिटरी काय यूज करणार, आता सेंट्रलाइज रिपोजिटरी काय यूज करणार, तर सेंट्रलाइज रिपोजिटरी म्हणून आपण यूज करणार गिटहब. काय यूज करणार, गिटहब और गिटलॅब और बिटबकेट, किंवा जे पण अवेलेबल असेल मार्केटमध्ये तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये ते. कळलं. तर येस, या पद्धतीचा तुमचा डॅशबोर्ड असतो याचा. आणि तुम्ही काय करता, तर इथे एक रेपोजिटरी क्रिएट करता ज्यामध्ये तुमच्याकडे काय असणार, डेटा असणार, ज्यामध्ये तुम्ही या पद्धतीने तुमचे फोल्डर्स क्रिएट करून तुमचा डेटा टाकू शकता. त्यामध्ये फाईल्स असणार भरपूर साऱ्या. ओके, आलं का लक्षात. तर हा सध्या तर मी तुम्हाला बेसिक सांगतोय. आपण यामध्ये काही टर्म्स आहेत, कशा टर्म्स आहे, क्रिएट कसं करायचं ते सगळं बघू. ओके. तर इन्स्टॉलेशन करण्यासाठी काय करायचं तुम्हाला समजलं. ओके. देन सेंट्रलाइज रिपोजिटरी कोणती राहणार ते समजलं. क्लिअर. हिअर गिट आपल्याला ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो की तुम्ही तुमच्या वर्किंग एरियामध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये एक रेपोजिटरी क्रिएट करू शकता आणि पूर्ण डेटा त्यामध्ये ठेवून वर्क करू शकता. त्यानंतर जेव्हा पण तुमच्याकडे इंटरनेट अवेलेबल आहे, तुमची अशी रिक्वायरमेंट आहे की आपलं काम झालं आहे आणि तो तुम्हाला इथे सेव्ह करायचा असेल गिटहब मध्ये किंवा सेंट्रलाइज रिपोजिटरी मध्ये, तर तो तुम्ही डायरेक्टली तिथे पाठवू पण शकता. अंडरस्टूड. ओके. तो नाव अनलिमिटेड. हिअर किती आहेत माझ्याकडे दाखवू. सध्या तरी या गिटहब मध्ये माझ्याकडे 59 झालेले आहेत. काउंट, एक्झॅक्ट काउंट आयडिया नाहीये, बट येस तुम्ही चेक करा. बट इथे आपल्याला रेपोजिटरीचा असं काही काउंट दिलेला नाही. ठीक आहे, किती पण क्रिएट करा. बट एवढा काही गरज पडतच नाही. आपण काय रेग्युलर बेसिसवर एक रेपोजिटरीज क्रिएट करत राहतो असं नाही आहे. 2 रेपोजिटरी, एक रेपोजिटरी जरी क्रिएट करताय तुम्ही, डिपेंड करते तुमचे प्रोजेक्ट किती. प्रोजेक्ट 10 असतील तर 10 रेपोजिटरी, 15 असतील तर 15 रेपोजिटरी. डिपेंड्स ऑन प्रोजेक्ट. ही रेपोजिटरी आपल्याला पण क्रिएट करायची असते. डेव्हलपर त्याच्या पद्धतीने काम करेल, तो त्याचा रेपोजिटरी सोर्स कोड क्रिएट करेल, त्याची रेपोजिटरी क्रिएट करेल. बट फॉर अवर डेव्हलप्स इंजिनियर, ऍज अ डेव्हलप्स इंजिनियर आपल्याला आपला कोड ठेवण्यासाठी सेपरेट रेपोजिटरी बनवावीच लागेल. आपण डेव्हलपरच्या कोड मध्ये मिक्स करणार का, त्याच्या रेपोजिटरी मध्ये मिक्स करणार का, नाही. तर डेव्हलप्स आपला सेपरेट असेल
रेपोजिटरी आणि त्याचा सेपरेट रेपोजिटरी असतो. क्लिअर? डेव्हऑप्स मध्ये आपण काय करणार, आपण आपल्या फाईल्स जे स्क्रिप्ट वगैरे लिहिणार त्या सेव्ह करून ठेवणार. बट डेव्हलपर काय करेल, डेव्हलपर अख्खा सोर्स कोड टाकणार ना. कळलं? जसं की इथे बघा, हा अख्खा असा सोर्स कोड टाकेल तो एवढा मोठा, ठीक आहे. आणि आपण ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर काही 2-3च टाकू, काही फाईल्स टाकू 4-5. आपला सोर्स कोड, आपला डेटा डेव्हलपरच्या डेटापेक्षा कमीच राहणार, ऍप्लिकेशनच्या डेटापेक्षा कमीच राहणार. क्लिअर आहे? सो नाव इन्स्टॉल करण्यासाठी इथे दिसेल तुमच्या लॅपटॉपच्या आर्किटेक्चर नुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, तुमच्या सिस्टम मध्ये एक EXE फाईल अवेलेबल झालेली दिसणार. लेट मी शो यू हिअर. हा दिसतंय, ठीक आहे. तर गिट 2.40, बट आता कोणता व्हर्जन चालू आहे चेक, 2.53. तर तुम्ही जे काम करणार ते अपडेटेड करणार. माझ्या सिस्टम मध्ये जे इन्स्टॉल्ड आहे ते 2.40 इन्स्टॉल्ड आहे. आता इन्स्टॉल झाल्यानंतर ते कसं दिसेल, तर इकडे लेफ्ट हँडला सर्च करायचं गिट, आणि तुमच्याकडे 3 ते 4 आयकॉन्स अवेलेबल होणार. एक असेल CLI मोड, एक असेल GUI मोड, एक असेल गिट बॅश. कळलं? तर गिट बॅश म्हणजेच असेल एक तुमचा SSH एजंट. काय असेल? SSH एजंट, ज्याचा यूज करून तुम्ही काय करणार, तुमच्या सोर्स कोडला मॅनेज करणार. आलं का लक्षात? ऍप्स. सी हिअर git cmd, git bash and git GUI दिसतंय इथे. तर ह्या टर्म्स तुमच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल होणार आणि यांचाच यूज करून तुम्हाला काय करायचंय, आता तुमच्या सोर्स कोडला मॅनेज करायचं. आता ते दिसतं कसं, प्लीज कन्सिडर करा, तुम्हाला एखादी डायरेक्टरी आहे आणि तुमची एखादी डायरेक्टरी तुम्हाला काय करायचं आहे, वर्क करायचं. डेस्कटॉपवर येऊ आपण, आणि इथे तुम्हाला लेस कन्सिडर करा, वर्क करताय तुम्ही काहीतरी, तर राईट क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील. तुम्हाला गिट बॅश हिअर, गिट GUI हिअर. GUI थ्रू आपण काम करत नाही, आपण कशा थ्रू जातोय, CLI मोड थ्रू. तर यामध्ये तुम्हाला काय यूज करायचं आहे, गिट बॅश. आता बॅश काय आहे माहिती आहे तुम्हाला? बॅश मीन्स, बॅश काय असते, काय बॅश काय, लिनक्स मध्ये शिकलात का बॅश? काय असते बॅश, सांगा लवकर, नाहीतर देतो छडी आता तुम्हाला. काय बॅश करतो, काय आहे बॅश? हा, सिस्टीम काय बॅश, काय ऑनलाईन बॅश काय असते? बॅश इज नथिंग बट अ शेल, बॉर्न अगेन शेल. माहित नाही का तुम्हाला? शेलचे टाइप शिकलात नाहीत का लिनक्स मध्ये? शिकलात ना? तर हा काय आहे ऍक्च्युली, हा शेल आहे. काय करणार, कमांड एक्सेप्ट करणार. आपल्या शेलची डेफिनेशन काय असते, इट रिसीव्ड इनपुट फ्रॉम युजर अँड प्रोव्हाइडेड टू द हार्डवेअर. लो लेवल लँग्वेज टू काय, तुम्ही आठवत नाही तुम्हाला? ओके. आता इथे हा बॅश आहे, तर हा लिनक्स कमांड सपोर्ट करतो आपल्याला. लॅपटॉप मध्ये आपल्या विंडोज वर आपण लिनक्स कमांड यूज करू शकतो. इन सिंपल ls कमांड चेक करा, हे तुम्हाला दाखवणार. ll कमांड चेक करा, हे असं तुम्हाला दाखवेल. तुम्हाला mkdir करायचं आहे, ph करायचं आहे, तर ते तुम्ही कमांड यूज करून डायरेक्टरीज क्रिएट करू शकता इन युअर विंडोज.
कळलं का? हा, तर आता एखादी आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टरी क्रिएट करायची आहे. कशासाठी? वर्क करण्यासाठी. वर्क कसं करायचं आहे आपल्याला? डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये, राईट. तर ही जी इमेज आपण बघतोय, या इमेज मध्ये आपण सेंट्रलाइज रेपॉझिटरी काय यूज करणार आहोत, तर गिटहब. झालं? क्लिअर झालं? सेंट्रलाइज रेपॉझिटरी मध्ये काय यूज करणार? गिटहब. देन त्यानंतर आता आपल्याकडे हा एन्व्हायरमेंट क्रिएट करावा लागेल, या रेपॉझिटरी क्रिएट करावं लागेल. गिट आपल्याकडे डाउनलोडेड आहे ना? हा. सो ही रेपॉझिटरी क्रिएट करण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, एक डायरेक्टरी क्रिएट करावी लागेल आपल्या सिस्टम मध्ये. हा, काय हे काय आहे? सेंट्रलाइज रेपॉझिटरी समजलं? गिटहब यूज करणार. तर गिट आपण इन्स्टॉल केलाय, गिट इन्स्टॉल केलाय, माझ्या लॅपटॉप मध्ये आहे, तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला करावं लागेल. देन त्यानंतर आता काय करायचं आहे, ही रेपॉझिटरी क्रिएटेड आहे का आपल्याकडे? नाही, तर ही रेपॉझिटरी क्रिएट करणार. अंडरस्टूड? ज्यामध्ये आपला अपडेटेड डेटा या रेपॉझिटरी मधला इथे राहणार आणि इथला डेटा इकडे पाठवू शकणार. क्लिअर? ओके. आणि ते कसं करायचं, तर हे जेव्हा तुम्ही गिट इन्स्टॉल करणार, तुम्हाला जिथे पण ती डायरेक्टरी क्रिएट करायची आहे, जे आपण फोल्डर मध्ये जाऊन तुम्हाला इकडे तिकडे कुठेही क्रिएट करायची असेल, तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, राईट क्लिक, तुमचा येणार गिट बॅश, ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्ही कमांड्स एक्झिक्यूट करणार. कोणत्या? ज्या लिनक्स साठी यूज करतो आपण. विजिबल आहे? आता बघा, याला जरा झूम करतोय, इथे तुम्हाला पाथ दिसेल. मी सध्या कुठे आहो? डेस्कटॉप वर आहो. ठीक आहे. PWD कमांड सी वर्क होती आहे इथे विंडोज मशीन वर. ओके. सो नाउ आवर टास्क इज क्रिएट रेपॉझिटरी. सो mkdir काय करणार, आपल्या बॅचचं नाव BATCH बॅच 20 कन्सिडर करा, राइट. और एक असा सिंपल सा कन्सिडर करतो, डेमो गिट. क्लियर? mkdir. नाव सी इथे डायरेक्टरी क्रिएट झालेली दिसतीये डेस्कटॉपवर आहे. हा, तर या डायरेक्टरी मध्ये आता काम करायचं आहे, तर काय करतो आपण, cd कमांड करतो, डेमो. आलोय आपण डेमो, बरोबर. आता या डायरेक्टरीला आपल्याला काय कन्वर्ट करायचं आहे, रेपॉझिटरी कन्सिडर करायचं आहे. त्या रेपॉझिटरी मध्ये कन्वर्ट कसं करायचं, सो गिट इनिट कमांड यूज करतो आपण. कोणती? गिट. गिट काय आहे, CLI मोड, आणि कमांड काय आहे, इनिट. दिसतंय? गिट इनिट. आता सध्या या डेमो गिटच्या समोर काही दिसतंय का आपल्याला? काही दिसत नाहीये. पण जसं आपण गिट इनिट करणार, हा कन्वर्ट होणार आपली डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम मधल्या रेपॉझिटरी मध्ये. कळलं? कळलं का? ऑनलाईन मध्ये कन्सेप्ट आला का लक्षात? कन्सेप्ट आलाय का लक्षात? कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारत राहा, काही डाऊट असेल तर लगेच विचारा. आहे का? लक्षात आहे एवढं? से गिव मी द रिस्पॉन्स. ओके. ठीक आहे. तर आता या रेपॉझिटरीला, या डायरेक्टरीला रेपॉझिटरी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोणती कमांड यूज करणार, गिट इनिट. जर तुम्हाला ह्या कमांड्स पण अशा एकदम लक्षात ठेवायची गरज राहणार नाहीये, जेव्हा तुम्ही रेग्युलर बेसिसवर यूज करणार इझिली लर्न होतात, तर जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. सो गिट इनिट एंटर. आता बघा डेमो गिटच्या साईडला काहीतरी आपल्याकडे अवेलेबल होईल. काय म्हणतोय तो, इनिशियलायझिंग एम्प्टी गिट रेपॉझिटरी. एम्प्टी आहे सध्या, काय एम्प्टी आहे. एम्प्टी गिट रेपॉझिटरी डेमो गिट, आणि यामध्ये त्याने काहीतरी एक फोल्डर क्रिएट केलेला आहे git.git नावाचा. तर कसं चेक करतो आपण, ls मध्ये दिसतं का?
दिसलंच नाही. आता काय करायचं? क्या बात आहे, भूल गए रे बाबा सब लोग. हायफन ए पण यूज नाही करतायत तुम्हाला. आता कसं करायचं? स्टार्टिंग पासून लिनक्स शिकवायचं का? स्टार्टिंग पासून लिनक्स शिकवायचं. मग ते हिडन आहे, डॉट दिसतोय म्हणजेच आपण काय करणार? हायफन ए यूज करणार बघायसाठी. हा कठीण आहे. ठीक आहे, थोडंसं रिकॉल करत चला जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर राहतील. नॉर्मलच्या कमांड्स पण जर आठवत नाहीये तर थोडासा प्रॉब्लेम होईल रेग्युलर बेसिसवर. नाहीतर आपण काम करू, एक लिनक्सची बॅच स्टार्ट करून घेऊ नवीन तुमच्यासाठी. चालते का? नाही? ओके. सो बघा इथे काय दिसतंय? डॉट गिट. आता ही रेपॉझिटरी दिसत आहे, तर यामध्ये काही कॉन्फिगरेशन असतात. तर याला जर तुम्ही चेक केलं ls डॉट गिट, तर यामध्ये काही गिटचे कॉन्फिगरेशन असतात. ठीक आहे, तर यामुळे तो काय करतो? याला रेपॉझिटरी मध्ये कन्वर्ट करतो. यामध्ये तो काही इन्फॉर्मेशन घेऊन येईल, काही ऑब्जेक्ट घेऊन येईल, काही कॉन्फिग फाईल आहे, रेफरन्सेस आहे. ठीक आहे, एवढं लक्षात? ओके. आता इथे वर्क करायचं जे नॉर्मल करतो आपण. चालू करायचं वर्क. बघा, एखादी फाईल क्रिएट करायचं आणि त्याला व्हर्जन मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते कमांड, बेसिक कमांड सांगतो. इथपर्यंत लक्षात आलं? ओके. बट आता एक पोर्शन आपल्याला आणखी समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे काय? तर गिट ऍक्च्युली काम कसं करणार? रेपॉझिटरी तर झाली क्रिएट, पण तो काम कसं करणार एवढं माहिती आहे का आपल्याला? नाही. मग काय होईल? आपल्याला माहिती नाही तर कसं करणार काम? बरोबर ना? तर याचा पण एक वर्कफ्लो असतो. काय असेल? वर्कफ्लो, की हा काम कसं करणार. 3 गोष्टींमध्ये काम करणार आहे. एक आपल्या वर्किंग लॅपटॉप मध्ये, रेपॉझिटरी मध्ये, आणि लास्ट मध्ये सेंट्रलाइज रेपॉझिटरी मध्ये, डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. काही काम करणार आपण, रेपॉझिटरीत सेव्ह राहणार, आणि ह्या मधला डेटा आपण इकडे पाठवणार. पण हा वर्कफ्लो तर असेल ना काही याचं, की असंच काही डेटा कॉपी पेस्ट केला म्हणजे होऊन जाईल? नाही. तर लेट्स चेक गिट वर्कफ्लो. Okay, so Git is nothing but a set of rules and practice that define how development team uses the Git to manage. See how team uses Git to manage source code. त्याचा एक वर्कफ्लो तो आपल्याला बघायचा आहे. इथे तर त्यांनी लिहिलेलं आहे, बट इट्स बेटर टू अंडरस्टूड युजिंग इमेज. क्लिअर? सो हिअर इज द इमेज. एक बेसिक सी इमेज आपण बघतो. ओके, मोर क्लिअर. काय दिसतंय इथे? लोकल आणि रिमोट. लोकल आणि रिमोट. तर इथे हे 2 एन्व्हायरमेंट कोणते असला पाहिजे? लोकल मीन्स व्हॉट? आपला लॅपटॉप. आणि रिमोट मीन्स व्हॉट? सेंट्रलाइज रेपॉझिटरी, गिटहब, गिटलॅब, बिटबकेट. कळलं का? पाहू ना, पक्का? काय असेल? लोकल मीन्स आपला लॅपटॉप आणि रिमोट मीन्स आपलं गिटहब, गिटलॅब, बिटबकेट, ज्यामध्ये आपल्याला डेटा सेंट्रलाइज मध्ये ठेवायचा असतो. बट आता लोकल मध्ये कसं काम करायचं आहे आणि इथून आपण रिमोट पर्यंत कसं जाणार? तर हा आहे त्याचा वर्कफ्लो. आपला लॅपटॉप आहे, आपल्या लॅपटॉप मध्ये 3 टर्म्स आपल्याला फॉलो करावे लागेल. कोणत्या टर्म्स मधून जावं लागेल? त्या 3 स्टेजेस मधून जायचं आहे. पहिला कोणता आहे? वर्किंग डायरेक्टरी. सो वर्किंग डायरेक्टरी मध्ये आहोत आपण. वर्किंग डायरेक्टरी मध्ये आहोत आणि इथे जे काही काम करणार ते कुठे येणार? वर्किंग एरिया मध्ये येणार. क्लिअर? ओके. देन त्यानंतर स्टेजिंग एरिया. आता स्टेजिंग एरिया म्हणजे काय? जिथे आपण स्टे करणार, जिथे आपण टेंट लावणार. करेक्ट ना? पण टेंट आपला मजबूत असतो का? नाही. टेंट आपला टेम्पररी असतो ना. हा,
तर टेंट आपला जसा टेम्पररी असतो तसंच आपण आपलं जे काही काम होणार आहे वर्किंग मधलं ते काय करणार इथे टेम्पररी बेसिस साठी सेव्ह करणार. क्या बात आहे, टेंट कर लिया. टेम्पररी बेसवर सेव्ह केलं. बट आता तुम्ही फुल शुअर आहात की मला टेंट इथेच पाहिजे, हे जागा मी विकत घेतोय आणि कन्फर्म आहे की हा स्ट्रक्चर असला पाहिजे. जेव्हा तुम्ही कन्फर्म असणार, अशोर्ड असणार, तेव्हा तुम्ही काय करणार, टेंट तिथे परमनंट बेसिसवर, करेक्ट, परमनंट बेसिसवर तुम्ही तिथे स्टेबल करणार. तर जर तुम्ही शुअर आहात तुमचा कोड, आता इथे कसं काम होतं, इथे कसं काम होईल, वर्किंग एरिया मधून स्टेजिंग एरिया मध्येच काय, तर तुम्ही सिंपल तुमचा जो सोर्स कोड आहे, तुम्हाला असं वाटतंय की यार हा ठीक आहे माझं काम इथे सध्या झालेलं आहे, बट होऊ शकते समोर जाऊन मला काम आहे, आणखी मला मॉडिफिकेशन करायची असेल. कळलं, करताय का पवन, पक्का, ठीक आहे. तो सिंपल आपण इथे जे काही काम करणार आहे रेपोजिटरी मध्ये, एखादी फाईल क्रिएट केली, एक फाईल क्रिएट केली आपण, काही 15 लाईन्स लिहिलेल्या आहे. तुम्हाला सध्या असं वाटतंय की ठीक आहे एवढा कंटेंट इनफ आहे, बट समोर जाऊन होऊ शकते मी ऍड करणार 2 लाईन परत. तर ह्या थोड्याशा कन्फ्युजन साठी आपण काय करणार, त्याला टेम्पररी बेसिसवर सेव्ह करणार. कुठे, स्टेजिंग एरियामध्ये. बट ठीक आहे, तुम्हाला 15 लाईन आहे, 2 लाईन एक्स्ट्रा ऍड नाही करायचे आहे, कन्फर्म आहे तुमचं काम, देन तुम्ही त्याला काय करणार, लोकल रिपॉझिटरी म्हणजेच ही जे डायरेक्टरी आहे आपल्याकडे, ह्या डायरेक्टरी मध्ये परमनंट बेसिसवर सेव्ह करून देणार. आधी टेम्पररी होता स्टेजिंग मध्ये, आता काय करतो आपण, परमनंट बेसिसवर सेव्ह करून देतो. आता परमनंट बेसिसवर, आता टेंट 1 लागलेला आहे, त्याने परमनंट केलं, त्याच्याच जागेवर दुसरा लावणार का तुम्ही, नाही. मग काय होईल, इथे ते ओव्हरलॅप होईल. करेक्ट आहे. तर इथे आपल्याला ते पूर्ण प्रॉपर वेने आयडेंटिफाय करण्यासाठी एक मेसेज द्यायचा असतो की हा इथे माझं हे काम झालेलं आहे, जे नेक्स्ट काम होईल त्याला दुसरा मेसेज राहील. तर इथे आपला प्रॉपर व्हर्जन कंट्रोल होतो. कळलं. तर आपल्याला आता जे कन्सिडर करा मल्टिपल टेन्स लागलेले आहे, तर आपल्याला चेक करायचं आहे पहिला नंबरचा कोणता होता, तर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो, कारण त्याला आपण नंबर काय दिलेला आहे, नंबर 1 दिलं ना. जो दुसऱ्या नंबरवर असेल त्याला पण आयडेंटिफाय करू शकतो, त्याचा नंबर काय राहणार, नंबर 2. हे नंबर्स कोणी दिले, आपण दिले. मेसेज कोणी दिला, आपण दिला, बरोबर आहे. बट गिट सुद्धा काय करतो, एक आयडी प्रोव्हाइड करतो, वर्जन ची एक आयडी प्रोव्हाइड करणार की हा बाबा या आयडीने तुम्ही मेसेज जरी मल्टिपल लिहिले, बट आयडीने तुम्ही त्याला आयडेंटिफाय करू शकता. आता तेच काम आपण इथे करून बघू. कळलं का. हे समजलं. तर बघा, वर्किंग एरिया मधून स्टेजिंग मध्ये टाकण्यासाठी कोणती कमांड यूज करायची आहे, git add. आणि स्टेजिंग मधून लोकल रेपोजिटरी मध्येच, म्हणजेच आपल्या लॅपटॉप मधल्या डायरेक्टरी मध्ये टेम्पररी वरून परमनंट त्याला सेव्ह करायचं असेल तर काय करणार, कमिट करणार. आता इथे तर झालं लोकल मध्ये काम, आलं लोकल रेपोजिटरी पर्यंत काम. आपल्या डायरेक्टरी मध्ये 3 स्टेजेस मध्ये आपलं काम झालेलं. फाईल क्रिएट केली, त्याला टेम्पररी स्टेजिंग मध्ये टाकला, आणि ते स्टेजिंग नंतर आपण त्याला कमिट केलं. कमिट म्हणजेच परमनंट सेव्ह करता येतं. एकदा घर बनल्यानंतर आपण मॉडिफाय करू शकतो. घर बनल्यानंतर मॉडिफाय करणार ना, घर तर परमनंट आहे, पण त्याला जेव्हा आपण मॉडिफाय करणार तर त्याचा जो स्ट्रक्चर असेल तो डिफरंट असेल. परत आपण एक आताची एक फोटो काढून ठेवणार, तो झाला त्याचा वर्जन 1, ठीक आहे. आणि जेव्हा मॉडिफिकेशन करणार परत एक फोटो काढणार, म्हणजे आपल्याला दिसेल डिफरन्स काय, दिसेल ना डिफरन्स काय, 2 फोटोज मध्ये डिफरन्स दिसणार की नाही. हा, तर हाच कन्सेप्ट इथे पण लागेल. काय, आपला सोर्स कोड जर परमनंट सेव्ह केला, त्याला परत मॉडिफाय करणार, परत त्याला एक सेपरेट मेसेज देणार. कळलं. एकदम इझी आहे, काही कठीण नाही आहे. तुमची जनरल सिनारिओ जे आहे ना, जनरल सिनारिओ जे आहे त्यांनाच इथे अप्लाय करायचं.
इझिली समजलं ना आता? ओके, सो सिंपल. आता काय करणार आपण? हा, इथपर्यंत आलो ना आपण, लोकल रिपॉझिटरी पर्यंत आलोय. देन त्यानंतर आपला नेक्स्ट स्टॉप कुठे आहे? रिमोट मध्ये. तर इथे पाठवण्यासाठी कमांड कोणती राहणार? गेट पुश. तर इथे जे काही डेटा आपला सेव्ह असणार तो जसेचा तसा कुठे जाणार? रिमोट रिपॉझिटरी. आणि इथे आपण प्रॉपरली त्याला ट्रॅक करू शकतो की हा, काम काय झालं होतं लोकल मध्ये, एवढं काम आहे, तेच इकडे इझिली ट्रॅक करता येईल. कळलं? ओके, सो लेट्स चेक गिट. एक फाईल क्रिएट करावी लागेल. फाईल क्रिएट करण्यासाठी काय करायचं? टच F1. काही पण फाईल बनवा, काही प्रॉब्लेम नाहीये. फाईल बनली. गिट. आता याला चेक करायचं हे कुठे आहे? स्टेटस. गिट स्टेटस. तर हा काय दिसणार? रेड कलर मध्ये दिसणार, म्हणजे सध्या तुम्ही त्याच्यावर काम करत आहात. ठीक आहे. देन गिट ऍड. ऍड मीन्स ऍड म्हणजे स्टेजिंग मध्ये ऍड करा. काय असेल? फाईल वनचं नाव द्या. पण तुमच्याकडे भरपूर साऱ्या फाईल्स आहे आणि तुम्हाला पूर्ण फाईल्स एकसाथ टाकायच्या स्टेजिंग मध्ये, तर काय देणार? प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी डॉट. ओके. आता परत स्टेटस चेक करा, ग्रीन झालाय. न्यू फाईल काय केलाय तुम्ही? ऍड केला स्टेजिंग मध्ये. देन गिट कमिट -m आणि काय असेल? मेसेज. M फॉर मेसेज. मेसेज असेल माय फर्स्ट वर्क. फाईल और वर्क जे काही आहे, मेसेज तुम्हाला जे द्यायचं असेल तुम्ही एंटर करायचं. बघा, त्याने काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आहे की तुम्ही काय चेंजेस केले, काय डिलीट केलंय, इन्सर्शन काय, डिलिशन काय दिसतोय. हा, आता हे चेक करायचं आहे. आता कुठे आहे? परत चेक करा. आता तो तुम्हाला वर्किंग मध्ये काय, हे परमनंटली सेव्ह केल्यानंतर काय दाखवणार का? परत नाही दाखवणार. तर आता परत स्टेटस मध्ये चेक करा. तो बोलणार की तुमचं काम संपलेलं आहे. तुमचं काम संपलंय. जे तुम्ही स्टार्ट केलं ते संपवलेलं आहे. लोकल रिपॉझिटरी मध्ये तुम्ही त्याला परमनंटली सेव्ह केलंय. आलं लक्षात? सो इथपर्यंत समजलं. आणि आता आपल्याला कुठे जायचं आहे? कोणती कमांड यूज करतो आपण? गिट पुश. बरोबर ना? बट आता पुश नंतर काय? आपण इथे काही क्रिएट केलंय का रिमोट मध्ये? रिमोट मध्ये आपल्याकडे असं काही आहे का? आपल्या रेपॉझिटरीच नाव आपण तिकडे देऊ, पण क्रिएट केली आहे का आपण? नाही. दुसरी कुठली पण आपण यूज करू शकणार का? हो, करू शकणार. बट कसं? सो सी, इथे एखादी सॅम्पल वाली असेल ते आपण चेक करू. हे दिसते सॅम्पल. तर इथे एक आपल्याकडे रिपॉझिटरी असणार ज्यामध्ये आपल्याला डेटा ऍड करायचा आहे. तर ऍड करायचं कसं? कॉपी. काय करतोय आपण? कोड मध्ये ना, कोड मधून त्याचा URL कॉपी करणार आणि हा या इथे पेस्ट करणार. कळलं? ठीक आहे. आणि एंटर करणार. तर काय म्हणतोय तो? एक ऑप्शन यूज करा म्हणतोय, -, अपस्ट्रीम, सेट अपस्ट्रीम. तर जेव्हा पण फर्स्ट टाइम तुम्ही काम करताय तेव्हा हे ऑप्शन यूज करायचं. एंटर. अपस्ट्रीम मास्टर. काय म्हणतोय तो? फेल टू पुश सम रेफरन्स टू
अच्छा git ch ते नंतर ना सांगतो मी ह्या कमांड्स काय करतात. ओके ठीक आहे. सध्या आपण न्यू रिपॉझिटरी क्रिएट करून घेऊ. इथे थोडा प्रॉब्लेम येत आहे आणि त्या कमांड तुम्हाला समजणार नाही, तर आपण एक न्यू रिपॉझिटरी क्रिएट करू. चालेल. ओके सो सिंपल. क्रिएट कसं करायचं आता इथे रिपॉझिटरी आणि इथे दिसेल तुम्हाला न्यू. न्यूला क्लिक करायचं, रिपॉझिटरी ऍड करायची, कुठलं पण द्या, सॅम्पल 1 2 3 4 5 जे काही आहे त्याचं द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. अँड देन सिम्पली और सिंपल तुम्ही काय करा, सेम नाव ठेवा जेणेकरून कन्फ्युजन नको आपल्याला. काय आहे आपल्या रिपॉझिटरीचं नाव, डेमो गिट. सो हिअर डेमो गिट अँड देन डिस्क्रिप्शन द्यायचं असेल डिस्क्रिप्शन. इथे आणखी काही ऑप्शन्स, येस पब्लिक आणि प्रायव्हेट दोन ऑप्शन असतात क्रिएट करते वेळेस. क्रिएट रिपॉझिटरी. इथे URL दिलेला आहे, याला एक्सेस करायचं आणि पुश मध्ये तो URL काढून मला हा URL यूज करायचा. पुश मध्ये ओके. आणि आणखी मला हायफन सेट अपस्ट्रीम पण लिहावं लागेल. आणि सी इट वर्क, काम झालेलं आहे. आता इथे जर चेक करायचं असेल सो डेमो गिट बघा F1 इथे अवेलेबल दिसेल. माय फर्स्ट वर्क नाव पण दिसतंय, जे आपण नाव दिलेलं आहे दिसतंय माय फर्स्ट वर्क, आणि ही फाईल पण दिसतीये. आलं लक्षात. आणि आता याला चेक कसं करायचं, आणखी याच्या समोरचं कसं बघायचं ते बघू आपण उद्याला. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काही इश्यू आहे.